तर भावानं आपली एका नवीन ब्लॉकची सुरुवात जनावरला खायला टाकायला चाललो इकडे दारापुढे. जनावर समजा वाढ पडलेलं वाढ गोळा केलेलं. चल वाढच यांना खायला गावातून तोडावं लागेल. इकडं दोन हट चल. इसल्या घरी जेवायला आलाय. मी जेवलोय. इसल्या आलाय जेवायला शाळेत ना आता घरी. तर दाखवतो मला काय खायचा शाबू. मला खायचं. बरं शाबू कसा करायचा? आहे तिची घरी. मी आलो तिजीला घेऊन. तिजीला घेऊन आलो. शाबूच खायचा. खाल्ला तर शाबू. जेवण झालं पण शाबू खायचा आहे. उंतरले लागायला लागले. नावच घ्यायचं ना. तिजीला बोलून आणतो मग भेटतो तुम्हाला. तिजीचं काम चालू आहे म्हणून तिजी थोड्या वेळात येते. इसल्या तिजी नाही येत. अहो बंगार गोळा करायला गेली. कैसा लगा मेरा मजाक? बंगार गोळा करायला. बंगारवाली तेजू. बोलायचं कळत नाही. गेलता वयाल तुम्ही. कोण विचारतं कोण सांगतं? तुला काय कळलं त्यातलं? ग बसली. गेलताच कशाला? मग काय ऐकलं तर काहीच नाही. आ जरा उरक पटपट. भूक लागली. विषय पंपावर. ऐ आई वारं सुटले. आईचं धुणं धुवायला चालू. तिच्या आतमध्ये शाबू करते. बंगारवाली तेजू. बंगारवाली तेजू बराबर आहे नाव. आ किती महिने? 2 महिने. 2 महिने काय? कोल्हापुरी. ए विषय पंपावर. विषय पंपावर. विषय अभ्यासात. विषय अभ्यासात करा. विषय अभ्यासात केला तर काय तर होईल. हे पुस्तक माझं इथं पडलेलं. ह्याला 2 महिने झालं वाचतोय. 2 महिन्यात मी 3 पान वाचलेली. म्हणजे हम करे तो करे क्या बोले तो बोले. विषय हार्ड आहे. त्यात काही विषयच नाही. दुसऱ्यांचं तर काय गायबच आहे. शाबू पण झालाय कसा नाही होऊ द्या तरी. हे लातूर आहे पिल्लू. ही लातूर आहे पिल्लू. लातूरला पेपर आहे. लातूरला पेपर. विषय 7. पुस्तक वाचलं 1. त्याची 3 पानं. अरे टेंशन नहीं लेने का आपण है ना. विषय हार्ड आहे. शाबू झालाय खाऊन बघू आधी कसं. गॅस चालू आहे. शिजायला चालू आहे शाबू. बघू झाल्यावर थांबा थांबा. तर भावानी शाबू खाऊन आलो. ही आमचा काळू आलेला आहे. इथं एक काळ्याकडे काळ्या. हे आमचा काळ्या. शुभ्या यायला लागलाय.
शुभे आल्यावर बघू कुठं जातोय कुठं नाही. 5 मिनिटात आई नारळाचं खोबरं कळतो मला खायचं एक. काय व्हायचं चोप गावात पाणी त्यात तर एखाद बी वाजा नाही तर पाणी पाणी हे फोडतोय लय नाही एकच फोडतो. रात्री एक फोडला खाऊन टाकला मी एक खाऊन टाकला मग एक फोडून बघतो. एवढं खोबरं निघलंय तुटलंय कारण की नारळ का अख्खा फुटला नव्हता नीट. त्या पाय एवढं मी अभ्यास कराय पाठीमागे जाऊ पुस्तक घेतून पुस्तक वाचायला आलोय. पुस्तक पाणी पेढा नारळ खायचं सामान. तर भावांनो वाचून समज झालं. इकडे शेड बांधायला आलतो दिवस पण मावळलाय. व्ह्यू कसा एक नंबर दिसतोय नुसता. ह्या ब्लॉगसाठी इथंच करतो. लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू ह्याच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.